हिरव्या मिरचीचं पिठलं बनवते. तर इथं मी बेसन पीठ घेतलंय, शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे कच्चेच वाटून घेतलेत मोठे मोठे, मीठ घेतलंय, हळद घेतली आहे, मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. आपण हे हिरव्या मिरच्या वाटून घेऊया मिक्सरवरती. थोडंसं मीठ घालूया. तर आता 2 मोठे चमचे तेल घालूया. आता तेल गरम झाले, आपण 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया 1 चमचा. लसूण घालूया. कांदा घालून घेऊया. कांदा परतून घेऊया. कांदा जास्त पण नाही परतायचा, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे दाताखाली छान लागतो बेसनमध्ये. आता कढीपत्ता घालून घेऊया. हळद घालूया 1 चमचा. आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतला होता तो घालूया. तो पण परतून घेऊया थोडासा. हिरव्या मिरच्या वाटून घेतल्या होत्या, तेच पाणी मी इसरून याच्यामध्ये घालते. पाणी घालूया आणखी. तुम्हाला जास्त बेसन पाहिजे असलं तर जास्त पाणी घालू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ थोडंसं बेतानेच घाला, कारण मिरचीमध्ये पण मीठ घातलंय मी. आणि ह्याला 1 उकळी आणून घेऊया. आता उकळी आली आपली पाण्याला, तर त्याच्यामध्ये बेसन आता आपण हटून घेऊया. बेसन हटताना गॅस बारीक केलाय मी. आपण शिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट आपण घालूया. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया. हिरव्या मिरचीचं बेसन तयार झाले. हे तुम्ही भाकरीसोबत किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. गरमागरम हिरव्या मिरचीचं बेसन, त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि कांदा आणि पापड आपला तयार झालाय.